Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to learn about phrase and clause, that is a important topic of our grammar. आता phrase and clause हे आपल्या ग्रामर मधील इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून सुद्धा ओळखले जातात. आता phrase and clause जे आहे, phrase and clause हे तुम्हाला for making sentences, for formation of sentences, that is useful, as well as sometime there will be question like determine phrase and determine clause from the sentence. आता तुम्हाला काही वेळेला असाही प्रश्न विचारला जातो की phrase and clause determine करा, आणि हे phrase and clause तुम्हाला तुमच्या formation of sentence साठी सुद्धा उपयोगी आहे. Now first we have to start with phrase. आता आपण आज सुरुवात करणार आहोत phrase पासून. Phrase means what? It is a group of words. Phrase means it is a group of words. It is having no subject verb combination. It is a group of words. But no having subject plus verb combination. Subject verb combination doesn't have, it means that is a phrase. म्हणजे अशी वाक्यरचना की ज्या वाक्यरचनेमध्ये ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांची रचना असते, तिथे शब्द असतात, एकत्रितपणे मांडलेले शब्द असतात, परंतु त्या शब्दांमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब नसतो. मीन्स देयर इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स बट देयर इज नो कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट प्लस वर्ब. तिथं शब्द असतात, शब्द एकत्रितपणे असतात. इट हॅव अ मीनिंग, इट हॅव मीनिंग अल्सो. असं नाही की ते मीनिंगलेस शब्दरचना असते, असंही नाही. इट हॅव मीनिंग बट ओनली द डिफरन्स इट डझंट हॅव सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन. It means there is a group of words which have meaning but doesn't have subject plus verb combination, that known as a phrase. Okay, now if it doesn't have any meaning if used alone. Now phrase, if the phrase you will use alone, if used phrase alone, then it doesn't have any meaning. म्हणजे जर का एखादी फ्रेज तुम्ही शब्दामध्ये, आता तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यानंतर फ्रेज म्हणजे काय ते लक्षात येईल, पण जर का फ्रेज तुम्ही फक्त वेगळी फ्रेज, असं फक्त जी काही फ्रेज आहे सेंटेन्समधली ती तुम्ही डिटरमाइन केल्यानंतर नुसती जर का त्या फ्रेजचा उच्चार केला तर त्यातून काहीही तुम्हाला अर्थ लक्षात येत नाही. इट मीन्स इफ यू विल यूज द फ्रेज अलोन इट डझंट हॅव एनी मीनिंग, बट इफ यू विल यूज विथ अ सेंटेन्स, एका मीनिंगफुल सेंटेन्समध्ये की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन आहे, अशा सब्जेक्ट प्लस वर्बच्या सेंटेन्समध्ये जर का तुम्ही फ्रेज यूज केली तर त्यामध्ये एक युनिक मीनिंग बनतो. तर म्हणजे काय की फ्रेज जर का तुम्ही एकटं फ्रेजला यूज केलं तर त्यातून कोणताही मीनिंग तयार होत नाही, परंतु जर का फ्रेज तुम्ही एका सब्जेक्ट प्लस वर्ब असणारे कॉम्बिनेशन असणारे वाक्यासोबत यूज केले तर इट हॅव अ युनिक मीनिंग, त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य बनतं. म्हणजेच काय की फ्रेज इज इम्पॉर्टंट इन द सेंटेन्स फॉर मेकिंग अ मीनिंगफुल सेंटेन्स. म्हणजेच काय तर फ्रेज हे सेंटेन्समध्ये कशासाठी उपयोगी येतं तर सेंटेन्सला मीनिंगफुल बनवण्यासाठी. तर आता फ्रेज कसं ओळखायचं की अ ग्रुप ऑफ वर्ड बट इट डझंट हॅव सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन बट इट हॅज अ मीनिंग. ओके, नाउ लेट्स सी विच टाइप ऑफ फ्रेज. फॉर एक्झाम्पल लाईक इन द क्लास. इन द क्लास, आता ही एक फ्रेज आहे. तर या इन द क्लासमध्ये, इन द क्लास यामध्ये कोणता सब्जेक्ट आहे का? नाही. कोणतं वर्ब आहे का? नो. बट इन द क्लास काहीतरी मीनिंग आहे ना, क्लासच्या आतमध्ये. इन द क्लास, क्लासच्या आतमध्ये मीनिंग आहे, बरोबर. इट मीन्स इट हॅव अ मीनिंग. इज अ ग्रुप ऑफ वर्ड, 3 वर्ड्स आहेत म्हणजे ग्रुप ऑफ वर्ड्स आहे, बट इट डझंट हॅव सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन. आता यामध्ये इन द क्लासमध्ये सब्जेक्ट आणि वर्ब आहे का? नाही. बट हिअर इज अ ग्रुप ऑफ वर्ड, 3 वर्ड्स यूज हिअर. इट हॅव अ मीनिंग,
अर्थ पण आहे. नाव इफ दिस फ्रेज यू विल यूज लाईक दॅट ओनली इन द क्लास फॉर मेकिंग एनी सेंटेन्स, इट डझंट हॅव एनी मिनिंग. जर का तुम्ही हे इन द क्लास याला मिनिंग आहे, परंतु ते तुम्ही फक्त इन द क्लास काहीतरी वाक्य बोलण्यासाठी फक्त इन द क्लास असं यूज केलं तर त्यातून काही अर्थपूर्ण वाक्य बनतं का? नाही. बट इफ यू विल ॲड सेंटेन्स लाईक दे स्टडी इन द क्लास. Now they study in the class. Now they is a subject, study is verb, and in the class is a phrase. Correct? Means they study in the class. आता या सेंटेन्स मध्ये ते क्लासरूम मध्ये अभ्यास करत आहेत. आता वाक्य पूर्ण झालं, अर्थ पूर्ण झालं. म्हणजेच फ्रेज इज इम्पॉर्टंट फॉर गिविंग अ मीनिंग टू द सेंटेन्स. आता जर का तुम्ही फक्त दे स्टडी एवढंच जर का वाक्य केलं तर ते अर्धच वाक्य होते. ते वाक्य पूर्ण होतंय का? नाही. फॉर मेकिंग अ फुलफिल सेंटेन्स, एक अर्थपूर्ण परिपूर्ण वाक्य बनवण्यासाठी फ्रेज इज इम्पॉर्टंट. फॉर मेकिंग अ सेंटेन्स फुलफिल बाय मीनिंग. Okay, for making a sentence fulfilled by meaning, we use phrase in the sentence. फ्रेज कशासाठी वापरतात? तर एखादं सेंटेन्स, एखादं वाक्य हे परिपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी फ्रेजचा वापर होतो. आता जर का तुम्ही फक्त इन द क्लास वापरलं तरी हे वाक्य अर्ध आहे, आणि जरी तुम्ही फक्त दे स्टडी वापरलं तरी हे वाक्य अर्ध आहे. बट यू विल कंबाईन बोथ द सेंटेन्सेस लाईक सब्जेक्ट, वर्ब अँड फ्रेज. सब्जेक्ट, वर्ब आणि फ्रेज जर का तुम्ही एकत्र कंबाईन केलं तर हे मीनिंगफुल वाक्य आहे. वन मोर एक्झाम्पल वी विल सी. ॲट द लास्ट. ॲट द लास्ट. ॲट द लास्ट म्हणजे शेवटी, बरोबर की नाही? ॲट द लास्ट शेवटी. नाव इफ यू विल से ओनली ॲट द लास्ट इट डझंट हॅव एनी मिनिंग. इफ यू विल से ओनली ॲट द लास्ट इट डझंट हॅव एनी मिनिंग. त्याला काही अर्थ नाही बनत. बिकॉज हिअर इज नो सब्जेक्ट वर्ब कॉम्बिनेशन. इथं सब्जेक्ट आणि वर्बचं कॉम्बिनेशन आहे. हां, परंतु याला अर्थ आहे. ॲट द लास्ट, च्या शेवटी, बरोबर की नाही? याला काहीतरी अर्थ आहे. च्या शेवटी, च्या आतमध्ये, च्या खाली, च्या वरती, अशा प्रकारे जे मराठी शब्द असतात त्याला इंग्लिशमध्ये फ्रेज असं म्हणतात. बरोबर? मग आता at the last if you will use alone it doesn't make any sense, but if you will add some subject and verb to give the meaning to this sentence then it will make a meaningful sentence. How? Like he joined the class at the last. He joined the class at the last. त्याने क्लास शेवटी जॉईन केला. तो क्लासच्या आतमध्ये शेवटी आला किंवा शेवटी जॉईन केला. च्या शेवटी त्याने क्लास जॉईन केला. अशा प्रकारे म्हणजे आपण इथं सब्जेक्ट ॲड केलं, वर्ब ॲड केलं आणि तेव्हा या फ्रेजला ॲट द लास्ट या फ्रेजला काहीतरी मिनिंग आला. आणि जर का तुम्ही फ्रेज ॲड केलीच नसती, फक्त ही जॉईन द क्लास but he joined the class, it's a meaningful sentence, but it's a fulfilled sentence. No, it's not a fulfilled sentence. हे परिपूर्ण वाक्य बनतंय का? he joined the class, but when परिपूर्ण वाक्य आहे का? त्यानंतर काहीतरी प्रश्न पडतोय. when, how, what अशा प्रकारचे प्रश्न जर का तुम्ही they study, आता ह्या वाक्यामध्ये सुद्धा दे स्टडी, फक्त तुम्ही दे स्टडी एवढंच बोललात तर त्यानंतर पुढच्या व्यक्तीला प्रश्न पडणार हाऊ, वेन, वेअर, व्हॉट अशा प्रकारचे प्रश्न पडू शकतात ना. म्हणूनच ते वाक्य परिपूर्ण असतं का? नाही. एखादं वाक्य बोलल्यानंतर पुढच्या व्यक्तीला काहीतरी प्रश्न पडतोय म्हणजे ते वाक्य परिपूर्ण आहे का? नो. इफ यू विल से एनी सेंटेन्स अँड द लिसनर इज गेटिंग कन्फ्युज्ड and he is getting some questions, then that sentence is not fulfilled sentence. So phrase add the fulfillness in the sentence. म्हणजे काय थोडक्यात की फ्रेज, एखाद्या सेंटेन्स मध्ये फ्रेज ही त्या सेंटेन्स मध्ये फुलफिलनेस ऍड करते. बरोबर? म्हणजे जर का तुम्ही फक्त ही जॉईन द क्लास
एवढंच बोललात तर त्यानंतर पुढच्या व्यक्तीला लिसनरला काय प्रश्न पडेल? when he joined the class, how he joined the class, why he joined the class, अशा प्रकारे. but if you will say the full sentence like he joined the class at the last, then the listener will not get a question like when, because in the sentence only answer is at the last. कारण सेंटेन्स मध्येच आन्सर आहे ॲट द लास्ट. त्याने क्लास जॉईन केला शेवटी, ॲट द लास्ट शेवटी. म्हणजे पुढच्या व्यक्तीला कोणताही प्रश्न न पडता वाक्य पूर्ण होणं म्हणजेच ते वाक्य परिपूर्ण असणं. इफ द सेंटेन्स इज मेकिंग अ फुलफिल सेन्स विदाउट गेटिंग और विदाउट रिपीटिंग एनी क्वेश्चन, जर का एखाद्या सेंटेन्समधून काही प्रश्न निर्माण न होता ते सेंटेन्स फुलफिल होणं म्हणजेच ते एक परिपूर्ण वाक्य असतं. नाव वन मोर एक्झाम्पल वी विल सी. ब्यूटिफुल होम. अ ब्यूटिफुल home. A beautiful home. Now this phrase is a group of word. हे group of word आहे. is have a meaning also. याला अर्थही आहे. a beautiful home, एक सुंदर घर. it have a meaning also, but it doesn't have subject plus verb combination. पण यामध्ये subject plus verb चं combination आहे का? no. but if you will add like I built a beautiful home. I built a beautiful home. आता हे एक पूर्ण वाक्य झालं. I built a beautiful home. मी एक सुंदर घर बांधलं. This is a meaningful sentence. Now a beautiful home is known as phrase. Okay. Now if you will use this sentence without a phrase, if you will use this sentence without a phrase, then also it doesn't have meaning. Like I built, what you built, how you built, why you built, अशा प्रकारे क्वेश्चन येतात की नाही तयार. म्हणजेच if you will say I built a beautiful home, then the listener will not get any question. म्हणजे ऐकणाऱ्याला कोणता प्रश्न निर्माण होऊ शकतो का? नाही. इट मीन्स दॅट फ्रेज वी नीड टू मेक अ सेंटेन्स फुलफिल. एखादं वाक्य हे परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला फ्रेजची गरज असते. नाव लेट्स सी द टाइप्स ऑफ फ्रेजेस. टाइप्स ऑफ फ्रेजेस. There are 5 main types of phrases. Number 1, noun phrase. Second, verb phrase. Third, adjective phrase. Number 4, adverb phrase. And number 5, prepositional phrase. Now where you have learned this? In the parts of speech. आपण हे parts of speech मध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे, बरोबर की नाही? These all are parts of speech member. आता हे सगळे आपण हे मेंबर्स जे आहेत वर्ड फॅमिली मधले, ते वर्ड फॅमिली मधले हे कुठले मेंबर्स आहेत तर पार्ट्स ऑफ स्पीच मधले. नाउन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, प्रिपोजिशन. These all we have learned in the parts of speech. बरोबर. Now first is noun phrase. Noun phrase first is noun phrase. Tata noun phrase means what? It acts like a noun. Noun phrase acts like a noun in the sentence. एखाद्या नामाप्रमाणे
वाक्यामधली फ्रेज ही नामाप्रमाणे त्याचं काम करते, म्हणजे ती फ्रेज कोणती आहे तर नाउन फ्रेज. नाउ लेट्स सी एक्झाम्पल, देन यू विल अंडरस्टँड. अ वुमन इन द विंडो shouted for help. आता या सेंटेन्समध्ये आता असं नाही की फ्रेज ही सेंटेन्सच्या लास्टलाच येते, असं बिलकुल नाही. फ्रेज ही सेंटेन्सच्या लास्टला येते असं नाही, फ्रेज कधी सेंटेन्सच्या स्टार्टिंगला सुद्धा येत असते. नाव नाउन फ्रेज कम्स विथ द नाउन. नाउन फ्रेज ही नेहमी कशासोबत येते? वाक्यामध्ये असणाऱ्या नामासोबत नाउन फ्रेज असते. वाक्यामध्ये असणाऱ्या नामासोबत नाउन फ्रेज कम्स इन द सेंटेन्स विथ द नाउन. नाउ इन द सेंटेन्स विच इज अ नाउन, वुमन. वुमन म्हणजे स्त्री हे नाव आहे, बरोबर नाही? सो द नाउन फ्रेज इज अ वुमन इन द विंडो. A woman in the window is a noun phrase. आता sorry, if this noun phrase you will not add with the sentence shouted for help. Shouted for help, but who shouted for help, when shouted for help, how shouted, then you will get a question like shouted for help, but who shouted for help, from where and who shouted for help. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारता शकता. जर का एखादा बोलला की shouted for help, मदतीसाठी ओरडले, पण कोण ओरडलं मदतीसाठी, कुठून ओरडलं मदतीसाठी, अशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात. म्हणून अ वुमन इन द विंडो, एक स्त्री की जी खिडकीमध्ये आहे ती मदतीसाठी ओरडली. अशा प्रकारे जेव्हा हे पूर्ण सेंटेन्स फुलफिल होतं तेव्हा हे फ्रेज सेंटेन्स असतं. मग आता यामध्ये फ्रेज कोणती आहे? अ वुमन इन द विंडो इज अ नाउन फ्रेज. विच फ्रेज? नाउन फ्रेज. Okay, now one more example. She bought a decent black shirt. Bought a decent black shirt. She bought a decent black shirt. आता या सेंटेन्समध्ये नाउन नाहीये, प्रोनाउन आहे, बरोबर? शी हे प्रोनाउन आहे. मग दुसरं नाउन काय आहे तर शर्ट. तर मग शी बॉट अ डिसेंट ब्लॅक शर्ट. आता या सेंटेन्समध्ये नाउन नाहीये तर प्रोनाउन आहे, परंतु इफ यू विल से ओनली शी बॉट, शी बॉट, तुम्ही जर फक्त असं बोलात शी बॉट, बट व्हॉट शी बॉट, तिनं आणलं पण काय आणलं असा प्रश्न येऊ शकतो की नाही. म्हणून a decent black shirt is a noun phrase. Remember one thing, without a phrase, if you will say any sentence, then the listener gets a question. विदाउट अ फ्रेज, फ्रेजच्या शिवाय जर का तुम्ही एखादं वाक्य विचारलं, बोलला किंवा उच्चारला तर त्यानंतर ऐकणाऱ्या व्यक्तीला अर्थातच त्या वाक्याबद्दल प्रश्न पडू शकतात. म्हणून प्रश्न न पडता बोललं जाणारं वाक्य म्हणजे एक परिपूर्ण वाक्य असतं, बरोबर की नाही. मग शी बॉट, बट व्हॉट शी बॉट? अ डिसेंट शर्ट, अ डिसेंट ब्लॅक शर्ट. मग हे अ डिसेंट ब्लॅक शर्ट नोन ॲज अ नाउन phrase. Next is verb phrase. Second is verb phrase. Now verb phrase, a group of verb and main verb. Verb phrase म्हणजे काय? ग्रुप ऑफ वर्ब अँड मेन वर्ब. म्हणजे वाक्यामध्ये असणारा ऑक्झिलरी वर्ब असेल आणि वाक्यामध्ये असणारा मेन वर्ब असेल, त्याचा ग्रुप हा कोणता फ्रेज असतो? वर्ब फ्रेज. वाक्यामध्ये काही वेळेला ऑक्झिलरी वर्ब सुद्धा येतं आणि
मेन वर्ब सुद्धा येतं. मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्बचा ग्रुप हाच असतो वर्ब फ्रेज. वर्ब फ्रेज कशी ओळखायची की ज्या वाक्यामध्ये मेन वर्ब पण आहे आणि ऑक्झिलरी वर्ब पण आहे त्या दोन्हीचा ग्रुप म्हणजे वर्ब फ्रेज. जसं की एक्झाम्पल, शी हॅज फिनिश्ड हर वर्क. She has finished her work. आता has is a auxiliary verb and finish is a main verb. बरोबर नाही? फिनिश म्हणजे संपवणे, ही एक क्रिया आहे. म्हणजे has is auxiliary verb and finished is main verb. So this combination of main verb and auxiliary verb known as a verb phrase. वर्ब फ्रेज कोणती की ज्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब आणि मेन वर्ब हे एकत्र असतं ते असतं वर्ब फ्रेज. वन मोर एक्झाम्पल, यू शुड स्टडी फॉर एक्झाम. यू शुड स्टडी फॉर एक्झाम. Now in the sentence, should is auxiliary verb and study is main verb. Study म्हणजे अभ्यास करणे, ही एक क्रिया आहे. बरोबर की नाही? सो should हे auxiliary verb आहे आणि study हे main verb आहे. Means here also combination of auxiliary verb and main verb. So this phrase known as a verb phrase. Now number third is adjective phrase. Number 3, adjective phrase. Adjective phrase means what? One or more words work together to give more information about an adjective. Adjective phrase modifies noun. म्हणजे आता काय की वाक्यामध्ये one or more words, एक किंवा एक पेक्षा जास्त शब्द work together वाक्यामध्ये आलेले असतात to give more information about an adjective. ॲडजेक्टिव्ह बद्दल अजून काहीतरी माहिती देण्यासाठी, ॲडजेक्टिव्ह बद्दल अजून काहीतरी माहिती देण्यासाठी वाक्यामध्ये एक पेक्षा जास्त शब्द आलेले असतात त्यावेळी कोणती फ्रेज असते? ॲडजेक्टिव्ह फ्रेज. इफ इन द सेंटेन्स one or more words in the sentence work together to give more information about an adjective, this is known as a adjective phrase. Adjective phrase modifies noun. ॲडजेक्टिव्ह फ्रेज हे कशाला मॉडिफाय करतं तर नाउनला, नामाला मॉडिफाय कोण करतं तर ॲडजेक्टिव्ह फ्रेज. नाउ लेट्स सी एक्झाम्पल. I am very happy with his work. Now I am very happy with his work. आता या सेंटेन्स मध्ये very we have added to give more information about the adjective. ॲडजेक्टिव्ह बद्दल, विशेषणाबद्दल अजून काहीतरी माहिती देण्यासाठी आपण व्हेरी या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजेच सेंटेन्समध्ये जर का अशा शब्दांचा वापर असेल की ज्यामधून काहीतरी अजून माहिती मिळते ॲडजेक्टिव्ह बद्दल असं वाटतं त्यावेळी ती फ्रेज कोणती असते तर ॲडजेक्टिव्ह फ्रेज असते. आणि वन मोर एक्झाम्पल वी विल सी. सो इन द सेंटेन्स व्हेरी हॅपी इज ॲडजेक्टिव्ह फ्रेज. Adjective phrase is very happy because very word, very हा एक शब्द कशासाठी आलेला आहे? ॲडजेक्टिव्ह बद्दल अजून काहीतरी जास्त माहिती देण्यासाठी. very म्हणजे जास्त,
बरोबर की व्हेरी या शब्दाचाच अर्थ जास्त असा होतो, परंतु व्हेरी या शब्दामुळे ॲडजेक्टिव्ह बद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन मिळाली. बरोबर. नाउ वन मोर एक्झाम्पल वी विल सी. कॉस्ट ऑफ द कार cost of the car is way too high. Cost of the car is way too high. आता या सेंटेन्स मध्ये कॉस्ट ऑफ द कार म्हणजे गाडीची किंमत. गाडीची किंमत कशी आहे? वे टू हाय, खूपच जास्त आहे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह बद्दल अजून माहिती मिळाली. गाडीची किंमत आहे पण ती कशी आहे? खूपच जास्त अशी आपल्याला माहिती मिळाली. म्हणून वे टू हाय दिस नोन ॲज ॲडजेक्टिव्ह फ्रेज. ॲडजेक्टिव्ह फ्रेज इट मीन्स in the sentence if one or two words or one or more words are added to give more information about an adjective, that phrase known as adjective phrase. Next is adverb phrase. Number 4, adverb phrase. Now adverb phrase means what? See, one or more words work together to give more information about adverb. आता ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये काय बघितलं की एकापेक्षा जास्त शब्द हे ॲडजेक्टिव्ह बद्दल माहिती देण्यासाठी वापरले जातात, त्याला ॲडजेक्टिव्ह फ्रेज म्हणतात. आणि ॲडवर्ब फ्रेज म्हणजे काय की वाक्यामध्ये असणाऱ्या ॲडवर्बला माहिती देण्यासाठी किंवा ॲडवर्ब बद्दल माहिती देण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्त शब्द वाक्यामध्ये वापरले जातात, तेव्हा ॲडवर्ब फ्रेज. In the sentence, one or more words work together to add more information about an adverb. That phrase known as adverb phrase. Okay. Now let's see one example. One more time. Adverb phrase modifies verb. आता आपण adjective phrase काय बघितलं? ॲडजेक्टिव्ह फ्रेज मॉडिफाईज नाउन. ॲडजेक्टिव्ह फ्रेज कशाला मॉडिफाय करतं? तर नाउनला मॉडिफाय करतं. त्याचप्रमाणे ॲडवर्ब फ्रेज मॉडिफाईज वर्ब. वर्बला कोण मॉडिफाय करतं? तर ॲडवर्ब फ्रेज. नाउ लेट्स सी वन एक्झाम्पल. दे रॅन रिअली fast. They ran really fast. आता ran हे वर्ब आहे, बरोबर की नाही? ran हा वर्ब आहे, तर ran म्हणजे पळणे. रन, रॅन वर्बचा सेकंड फॉर्म आहे रॅन. मग रॅन दिस इज अ वर्ब. सो रिअली फास्ट इट मॉडिफाईज टू द वर्ब. रिअली फास्ट हे वर्बला मॉडिफाय करते. वर्ब बद्दल काय सांगते की रिअली फास्ट. रॅन, दे रॅन ते पळले, पण कसे पळले? व्हेरी फास्ट. इट मॉडिफाईज टू द वर्ब. वर्ब बद्दल अजून माहिती दिली. दे रॅन बट हाव? रिअली फास्ट. सो रिअली फास्ट नोन ॲज अ ॲडवर्ब फ्रेज. आता थोडक्यात काय की ॲडवर्ब फ्रेज वाक्यातील वर्ब बद्दल अजून काहीतरी माहिती देणारा जर का वाक्यामध्ये शब्द असेल तर तो ॲडवर्ब फ्रेज असतो. इट मीन्स इन अ सेंटेन्स वन ऑर मोर वर्ड्स work together to add more information about the verb in a sentence, that known as adverb phrase. Okay. Now one more example. He drank the milkshake. He drank the milkshake much
क्विकर. ही ड्रँक द मिल्कशेक मच क्विकर. आता या सेंटेन्समध्ये वर्ब काय आहे? ड्रँक. ड्रँक इज अ सेकंड फॉर्म ऑफ वर्ब. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक असं होतं की नाही. ड्रंक हे थर्ड आहे, तर इथं काय आहे? ड्रँक आहे, म्हणजे हे वर्बचा कितवा फॉर्म झाला? सेकंड फॉर्म झाला, बरोबर की नाही. सो ही ड्रँक द मिल्कशेक मच क्विकर. आता ही ड्रँक द मिल्कशेक, त्याने मिल्कशेक पिला. बट हाऊ ही ड्रँक द मिल्कशेक? मच क्विकर. सो मच क्विकर नोन ॲज ॲडवर्ब फ्रेज. ओके, ही ड्रँक द मिल्कशेक, बट हाऊ ही ड्रँक द मिल्कशेक? मच क्विकर. आता जर का तुम्ही मच क्विकर हा शब्द जर नाही वापरला आणि फक्त जर वाक्य असं वापरलं विदाउट फ्रेज ही ड्रँक द मिल्कशेक, तर वाक्य परिपूर्ण आहे. वाक्य परिपूर्ण आहे का? नाही. का तर पुढच्या व्यक्तीला ऐकणाऱ्याला प्रश्न पडू शकतो. वाक्य अर्थपूर्ण आहे पण ते परिपूर्ण नाही. ही ड्रँक द मिल्कशेक, त्याने मिल्कशेक पिला असा याचा अर्थ होतो, म्हणजे तो अर्थपूर्ण वाक्य आहे. बट ऐकणाऱ्याला प्रश्न पडतो ना की हाऊ ही ड्रँक द मिल्कशेक, कसा पिला? तर मच क्विकर, खूप जलदपणे. सो ही ड्रँक द मिल्कशेक मच क्विकर. मग आता पुढच्या ऐकणाऱ्याला प्रश्न पडू शकतो का? काही नाही. पण मच क्विकर हे कशासाठी वापरलं गेलेलं आहे? तर वाक्यातील वर्ब बद्दल अजून काहीतरी मॉडिफाय करण्यासाठी, बरोबर की नाही. सो मच क्विकर इज अ ॲडवर्ब फ्रेज. नाव नंबर 5 इज प्रिपोजिशनल फ्रेज. Number 5, prepositional phrase. आता प्रिपोजिशन आपण ऑलरेडी प्रिपोजिशन बघितलेले आहे. प्रिपोजिशन वी हॅव सीन प्रिपोजिशन ऑफ टाइम, प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, प्रिपोजिशन ऑफ देन लोकेशन और प्लेस वी कॅन सी. तर आता हे प्रिपोजिशनचे आपण 3 प्रकारचे आहेत ऑलरेडी वी हॅव सीन. प्रिपोजिशन कोणते कोणते? जसं की इज, ऑन, अंडर, बिलो हे जे काय असतात ते प्रिपोजिशन असतात. मग आता प्रिपोजिशनल फ्रेज म्हणजे काय? तर one or more words work together to give information about preposition. म्हणजे थोडक्यात काय की एक किंवा एकपेक्षा जास्त शब्द वाक्यातील प्रिपोजिशन बद्दल अजून माहिती देण्यासाठी वापरतात. वन or more words work together to give information about preposition. वाक्यामध्ये असणारं जे काही प्रिपोजिशन आहे त्या प्रिपोजिशनबद्दल अजून माहिती देण्यासाठी वाक्यामध्ये एक किंवा अधिक शब्द वापरले जातात. त्याला प्रिपोजिशनल फ्रेज असं म्हणतात. नाव प्रिपोजिशनल फ्रेज इन्फॉर्म्स अबाउट टाइम, लोकेशन और पोझिशन और कंडिशन. नाव प्रिपोजिशनल फ्रेज जसं की आपण 3 प्रकारचे प्रिपोजिशन असतात वी हॅव सीन ऑलरेडी. सेम लाईक दॅट प्रिपोजिशनल फ्रेज ऑल्सो इन्फॉर्म्स अबाउट. प्रिपोजिशनल फ्रेज सुद्धा कशाबद्दल माहिती देतात? तर लोकेशन, पोझिशन और कंडिशन. ओके, नाव लेट्स सी एक्झाम्पल. ही इज स्लीपिंग ऑन द कार्पेट. ही इज sleeping on the carpet. आता he is sleeping. If you will say only sentence he is sleeping, then it's a meaningful but it's not fulfilled. आता हे अर्थपूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. So he is sleeping, but where he is sleeping? Question is that where he is sleeping? So on the carpet. मग on the carpet मध्ये प्रिपोजिशन कोणता यूज आहे? on. ऑन हे प्रिपोजिशन आहे, बरोबर की नाही. सो ऑन द कार्पेट म्हणजे हे कोणती फ्रेज झाली? प्रिपोजिशनल फ्रेज.
This phrase known as prepositional phrase. On the carpet. Now one more example. He always speaks in a loud voice. He always speaks in a loud voice. आता he always speaks. If you will say the sentence he always speaks, it have a meaning. But if you will say only he always speak, तो नेहमी बोलत असतो, हे एवढं बोललात तर तो नेहमी बोलत असतो. मग काय बोलत असतो, कसा बोलत असतो, कुठे बोलत असतो, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, बरोबर की नाही. ही ऑलवेज स्पीक्स. इफ यू विल से ओनली, देन द क्वेश्चन्स विल फॉर्म. सो इफ यू विल ॲड इन अ लाऊड व्हॉइस, इन अ लाऊड व्हॉइस हे जर का तुम्ही ॲड केलं तर त्यानंतर कोणतेही प्रश्न फॉर्म नाहीत होणार. सो इन अ लाऊड व्हॉइस दिस इज अ प्रिपोजिशनल फ्रेज, because in preposition we have used here. Which preposition? In. कोणतं प्रिपोजिशन यूज झालेलं आहे इथं तर इन या प्रिपोजिशनचा यूज झालेला आहे. म्हणजे प्रिपोजिशनच्या पुढं जी फ्रेज येते त्या प्रिपोजिशनच्या पुढे येणाऱ्या फ्रेजला प्रिपोजिशनल फ्रेज असं म्हणतात. आता आपण ऑलरेडी प्रिपोजिशन्स पाहिलेले आहेत, त्यामुळे प्रिपोजिशन ओळखायला तुम्हाला काहीही अवघड नाही. नाव प्रिपोजिशनल फ्रेज, देन adverb phrase, adjective phrase, verb phrase and noun phrase. That are the 5 types of phrases we have done here. Now next is clause.